बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी। बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी इचलकरंजी येथे ॲग्रो फूड्स पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद संपन्न। इचलकरंजी येथील ॲग्रो फूड्स या महापालिकेच्या BOT प्रकल्पात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळात सर्व संबंधित खात्याचे अधिकारी या कत्तलखान्यास भेट देत असतात। विविध करांच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत लाखो महसूल जमा करणाऱ्या आणि हजारोंना रोजगार देणारा कत्तलखाना बंद करण्याची ही मागणी निराधार आहे। विरोधकांनी केलेल्या कोणत्याही आरोपात तथ्य नाही असेही यावेळी सांगण्यात आले। या कत्तलखान्याबाबत खोट्या वावड्या उठवून केवळ बदनामी केली जात आहे। आमच्या कत्तलखान्याची बदनामी करणाऱ्यांच्यावर न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा केला जाणार आहे असा खुलासा इचलकरंजी ॲग्रो फूड्सने या पत्रकार परिषदेत केला। यावेळी कंपनीचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघत राहा फक्त शिवराज्य न्यूज।